हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एक आपण प्रश्न घेऊया. एका मुलीचा प्रश्न आहे. तिचे चेहऱ्यावर ती म्हणतीये डाग आहेत. ते डाग जाण्यासाठी काय करू? घरगुती उपाय सांगा. मी बरेच बाहेरचे क्रीम म्हणा, बरंच सगळं वापरले, काही उपयोग झालेला नाही. काही घरगुती उपाय असले तर सांगा, असं तिनं रिक्वेस्ट केलेली आहे. म्हणून मी सांगते. पण हा खूप फायदा होतो ह्याचा. का म्हणजे हे आम्ही परिकाला गेलो होतो तेव्हा तिथले डॉक्टर्सांनी सांगितलेलं औषध आहे हे. म्हणजे अगदी घरगुती टाईप आहे. ह्यातनं काहीही तुम्हाला साईड इफेक्ट्स नाही होणार. आणि बहुतेक ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरात आहेत. का म्हणजे हे बघा, ॲटलिस्ट यंग वयात तरी मुलींना काय होते, पिंपल सुटतात. मग आपला हात राहत नाही, हातानं ते पिंपल फोडतात. मग तिथे काळा डाग होतो आणि तो जात नाही. त्यामुळे ती ताई सांगतीये तिनं बरं काय काय सगळं वापरले, पण काही उपयोग झालेला नाही म्हणून. एक पहिली गोष्ट म्हणजे ताई, कायम आपला चेहरा स्वच्छ ठेवायचा. आणि मी आज तुला एक लेप लावायला सांगणार आहे. हा ॲटलिस्ट 10-15 दिवस तर लाव. म्हणजे इट डिपेंड्स. मला माहीत नाही तुझे किती प्रॉब्लेम किती आहे म्हणून. हा इट डिपेंड्स. काही लोकांना 8 दिवस झाल्यावरही फरक दिसेल. तू करत जा, 10-15 दिवसांना तरी तुला फरक दिसेल. आणि फरक दिसायला लागलं तरी पूर्ण ते डाग जाईपर्यंत हे तू कर. काय करायचं म्हणजे अगदी सोपं आहे. एका स्टीलचे वाटीत एवढासा मध घ्यायचा आहे. त्यात हळद घालायची आहे आणि अगदी एवढंसं डाळीचं पीठ घालायचं आहे. आणि तर छानपैकी कालवायचं आहे. कोरडं झालं की त्याला एक अर्धा चमचा दही घातलं तरी चालेल. मिक्स करून त्याचं चांगलं क्रीम बनवायचं आहे आणि नंतर तर चेहऱ्याला लावायचं. आणि चेहऱ्याला लावताना वरनं खाली ओढायचं नाही, खालनं असं वर लावायचं. का म्हणजे स्किन खाली येता कामा नये म्हणून खालचे बाजूनं असं वर घ्यायचं. असं करत चेहऱ्याला लावायचं आणि एक अर्धा तास तसं ठेवायचं. त्यामुळे अर्धा तास म्हण, जरा जास्त वेळ ठेवलं तरी चालते, काही हे नाहीये. पण लावलं आणि लगेच धुतलं असं करायचं नाही. एक अर्धा तास, पाऊण तास तसं ठेवायचं आणि नंतर कोमट पाण्यानं धुवून टाकायचं. काही साबण बिबण काही लावायची गरज नाहीये. का म्हणजे डाळीचं पीठ असल्यामुळे स्वच्छ चेहरा निघतो. हे कायम करत जायचं. काही लोकांना 8 दिवसात फरक पडतो म्हणे, काही लोकांना जरा जास्त दिवस लागतील. आणि ह्याच्याशिवाय आपण पाणी भरपूर प्यायचं. आणि जास्त मिरची किंवा तळलेलं ह्याचं लिमिटेड आहारात ह्याचं लिमिटेड ठेवायचं. नाही ते सारखं रोज तेलकट खाल्लं, भरपूर लोणचं, तिखट, मिरची खाल्ली नाही. ह्याचं खाण्यात जरा पथ्य पाळायचं. आणि झोप, शांत व्यवस्थित झोप पण यायला पाहिजे. असं एका 15 दिवस करून बघतो. तुला फरक पडला तर कंटिन्यू कर. आणि तर धुवायचं कसं? कोमट पाण्यानं धुवायचं. फार गरम पाणी वापरायचं नाही. खूप गरम पाणी शरीराला चांगलं नाही.
कायम गार पाण्यानं आंघोळ केली की अति उत्तम आहे. का म्हणजे खूप गरम पाणी बिलकुल चांगलं नाही शरीराला. त्यामुळे पाहिजे ते गार पाण्याची सवय नसली ते कोमट पाण्यानं तोंड धुवा, पण फार गरम वापरायचं नाही. छानपैकी तोंड धुतल्यावर आणि कुठलाही साबण बिबण काही वापरायची गरज नाही, का म्हणजे डाळीचं पीठ असल्यामुळे आणि ते हळदीमुळे वगैरे कांती येते चेहऱ्याला. त्यामुळे न विसरता हे करायचं आणि लक्षात ठेवायचं, कधी लावताना वरनं खाली असं नाही घ्यायचं, असं लावायचं, खालनं वर जायला पाहिजे. म्हणजे आपलं स्किन अशी खाली येता कामा नये म्हणून असं लावायचं. आणि चांगलं वाळलं का नाही एक अर्धा तासानं. आणि जेवण खाण्यातही मी सांगितलेलं सगळं वापरायला पाहिजे. तेलकट कमी खायचं, पाणी भरपूर प्यायचं, शांत व्यवस्थित झोपायचं. एवढं केलं का नाही, बघा तरी तुमच्या चेहऱ्यावर केवढा ग्लो येते, एक टाईपची कांती येते. आणि असं काय म्हणेन मी, एकदम छान असा चेहरा असा टवटवीत दिसतो. आणि एक टाईपचं चेहऱ्याला कांती पण येते. हे कशामुळे, हळद मध हे सगळं खूप चांगलं आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या आपले घरात मिळणाऱ्या आहेत. त्यामुळे बाहेरनं काही जास्त आणावं, जास्त खर्चिक नाही आणि कशाचाही साईड इफेक्ट्स होणार नाही. कशाचाही साईड इफेक्ट्स नाही. हे आपण वापरलं, करून बघा तुम्ही, तुमचं तुम्हाला कळेल. आणि तुम्हाला ह्यातनं काय फायदा होतो तो पण सांगा. म्हणजे फायदा झाले एवढे बाकीचे नाही, त्याचा खूप उपयोग होतो. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दूध पण बरेच लोक वापरतात. दुधाचा उपयोग होतो, खूप चांगला उपयोग होतो. मी स्वतः वापरून बघितलेलं आहे. पण हे काही मी बघितलं नाही आहे. पण तिथे आम्हाला परिकाला नॅचरोपॅथीचं केंद्र आहे, आपल्याला माहीत असेल, धर्मस्थळतर्फे तरण झालेलं आहे. परिका मणिपालचे जवळ, उडपीचे जवळ. खूप चांगलं सगळं रोजचे आपले हेतलं त्यांचं खाणं पिणं, तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायला काय करावं, कसं राहावं, हे सगळं तिथे तुम्हाला शिकवलं जाते. मात्र ॲडमिशन घ्यायला खूप गर्दी असते. त्यामुळे खूप इंजिनियर्स हल्लीचे लोकांची खूप गर्दी असल्यामुळे आधीच आपल्याला सीट बुक करावी लागते. त्यामुळे तिथल्या डॉक्टरांनी सांगितलेलं औषध आहे आणि बरेच लोकांना ह्याचा फायदा झालेला आहे. फक्त चांगल्या प्रकारची हळद वापरा, चांगल्या प्रकारचं मध वापरा, दही घरात बनवलेला वापरा. डाळीचं पीठ पण आपण घरातनं दळून आणलेलं असलं तर, म्हणजे घरातनं डाळ देऊन दळून आणलेलं असलं तर उत्तम. का म्हणजे आपल्याला म्हणजे त्यात काही हे मिसळलेलं असेल का, हे ची भीती नाही वाटत. एवढ्यासाठी आपण घरातल्या गोष्टी ह्या वापरल्या. काही भेसळ आहे, त्याचं काही साईड इफेक्ट्स झाले असं काही होत नाही. म्हणून आपण चण्याची डाळ आणायची, छानपैकी निवडायची, जरा वाळवायची पाहिजे ते, आणि गिरणीतनं दळून आणायची. हळद तुम्ही चांगल्या प्रकारची घ्या. पूर्वी आम्ही वगैरे हळकुंडा आणून ती धुवून वाळवून दळून आणत होतो. हल्ली कोणी तसलं करत नाही, सगळं तयार मिळते. फक्त चांगले क्वालिटीचं घ्या आणि तुम्ही करून बघा. पाणी भरपूर प्यायचं, तिथे काही हे करू नका. रात्री झोप, शांत झोप ठेवायची आणि झोपायच्या आधी पण चेहरा स्वच्छ धुवायचा. खूप फायदा होतो.
आपण करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळते हे मला कळवा. हॅव ए गुड डे.